श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आत्ताचे जे दिवस चालू आहेत तो म्हणजे डिसेंबर महिना चालू होणार आहे आणि डिसेंबर महिना चालू झाल्याच आणि ह्या डिसेंबर महिन्यात तुम्हाला एवढा लाभ होणार आहे की 2024 हा वर्ष येण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातले प्रत्येक दुःख पळून जातील, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक गोष्ट मिळेल। फक्त ही गोष्ट एकदा ऐकून जा, ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरून जाणार आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही पहिले ऐकलेल्या आहेत, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला महत्त्वाच्या आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या नसतील, त्या गोष्टी सुद्धा ऐकून जा, कारण की बऱ्याच वेळा आपण जे ऐकतो ते आपल्या कृत्यांमध्ये उतरते, ते आपल्या अनुभवांमध्ये उतरते आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडत राहतात आणि मग आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जाते। आणि परमेश्वराच्या बोलण्यामध्येच एवढी ताकद आहे, आपल्या स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे जे की आपले आयुष्य पूर्णपणे बदलू शकते। तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। सध्याच्या वेळेत फक्त आपल्याला एवढेच करायचे आहे की आपल्याला आपल्या परमेश्वरावरती भक्ती करायची आहे आणि बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि अत्याधिक महत्त्वाचा एक मुद्दा जो की तुमच्या समोर मी मांडणार आहे, पण ही व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ ही सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल आणि येणारे काही व्हिडिओज हे तुमच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहेत, तुमच्या येणाऱ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहेत। म्हणून आपली व्हिडिओ हे एकदा शेवटपर्यंत बघून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा। आता अत्याधिक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडतो। जर हा मुद्दा तुम्हाला मान्य झाला, जर या मुद्द्याबद्दल तुम्ही थोडा तरी विचार केला तर तुमचे येणारे आयुष्य पूर्णपणे सुखी जाणार आहे, ह्याची गॅरंटी मी देतो। 100% भाग्यवंत ठरशील, 100% भाग्यशाली ठरशील, नशीबवान ठरशील। आणि ह्या गोष्टी भरपूरच महत्त्वाच्या झालेल्या आहेत, कारण की तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, कलियुगामध्ये कोणीच कोणाचे नाही। या कलियुगामध्ये आपली जवळची माणसे सुद्धा आपली राहिलेली नाहीत। जर त्या कलियुगामध्ये तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार करत असाल, त्या कलियुगामध्ये तुम्ही गोरगरिबांचा, अपंगांचा विचार करत असाल, आंधळ्यांचा विचार करत असाल तर नक्कीच तुमचे पुढचे येणारे भविष्यात तुम्हाला काही ना काहीतरी त्याची चांगली परतफेड मिळणार। तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, आज जे तुमचे कर्म चांगले असतील तर उद्याचे तुमचे भविष्य चांगले ठरेल। तसंच काहीतरी हे आहे, जर आज तुम्ही चांगले कर्म केलात, जर आज तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणल्यात तर तुमचे येणारे भविष्य चांगले ठरेल। आता तुम्हाला मुद्दा सांगतो, नक्की हा मुद्दा आहे तरी कोणता? तर मी बरेच ठिकाणी फिरत असतो, रस्त्यालगत बरीच अपंग पोरं, अशी पोरं ज्यांना रोजगार न मिळाल्यामुळे उपाशी झोपायला लागतं। एकदा फक्त विचार करा, ती आंधळी पोरं कशी उपाशी झोपत असतील, ती अपंग पोरं कशी राहत असतील, ज्या पोरांना एका वेळेचं जेवण मिळत नाही ती पोरं कशी राहत असतील। एकदा मनातल्या मनात विचार करा। मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं, माझ्या डोळ्यातून पाणी आले, अंगावरती काटा आला आणि हृदयाचे टोके चुकले आणि मनातल्या मनात फक्त एवढाच विचार आला की त्या लोकांना मदत करायची आहे। तर त्या लोकांना मदत करायची कशी? माझ्याकडे सुद्धा राशी कमी आहे, माझ्याकडे सुद्धा धन कमी आहे। तर यासाठी तुमच्या पुढे फक्त एकच विनंती ठेवतो, आमच्या या मोहिमेला मदत पाठवून फार मोठे काम करू शकता। खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून फार मोठे काम करू शकता, लाख मोलाचे काम करू शकता। तर आपले मनापासून खूप खूप आभार होतील जर तुम्ही या गोष्टीला मदत करताय। फक्त एकदा विचार करून बघा त्या छोट्या छोट्या पोरांबद्दल जे की रात्री उपाशी झोपतात। मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना रस्त्यावरती झोपताना पाहिलेली आहे। मनाला एवढे वाईट वाटले की परमेश्वराने ही वेळ कशाला या छोट्या छोट्या पोरांवरती आणली। आज आपल्या घासातला जर एक छोटासा तुकडा पण त्यांना दिला तरी पण ते तुमच्या लाख मोलाचे ठरून जाणार आहेत आणि ते तुमचे भविष्य ठरवणार आहेत, कारण की तुम्ही मागच्या वेळात काहीतरी चुकीचं केलं असाल म्हणून आज तुमचे भविष्य थोडेफार खराब आहे। तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्य आपणच ठरवतो। तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा, कारण की त्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, म्हणून त्या लोकांचा विचार तुम्ही करा। परमेश्वर तुमचा विचार करतील, तुमच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढतील। तर या गोष्टीसाठी आपल्याला काही लोकांनी मदत सुद्धा पाठवलेली आहे। तर त्यांचे नाव आहे बालाजी शेखर जाधव, त्यानंतर निखिल आणि त्यानंतर दिगंबर शेठ, त्यानंतर सुदर्शन सर, त्यानंतर नागेश सर, त्यानंतर रवी सर आणि आपल्याला सुशांत राणे यांनी पण मदत केलेली आहे। तर या 7-8 लोकांनी आपल्या या मोहिमेला मदत केलेली आहे।
तर यांचे सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार। आणि एक दुसरा मुद्दा सांगतो, आम्ही स्वामी चरणी फक्त एवढेच निवेदन ठेवणार आहे की यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे आणि आमचा शब्द हा कधीच खोटा ठरत नाही। ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पोहोचवलेली आहे त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण राहणार नाही अशी गोष्ट आम्ही स्वामींसमोर मांडू आणि नक्कीच परमेश्वर त्यांचे चांगले करतील। कारण की या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत तरी कोणीच करत नाही। जर तुम्ही सुद्धा या गोष्टीबद्दल विचार करताय, तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की आपल्याला पण त्या लोकांना मदत केली पाहिजे, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या मोहिमेला मदत पाठवून कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून आपले लाख मोलाचे काम करू शकता। आणि नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करून बघा, तुम्ही मनातल्या मनात फक्त विचार करा, ती पोरं कशी राहत असतील, ती माणसं कशी राहत असतील ज्यांना एका वेळेचं जेवण नाही मिळत, ती अपंग लोक आणि ती वयस्कर लोक कशी राहत असतील। फक्त आपल्याला त्या लोकांना मदत करायची आहे। म्हणून मी तुमच्या समोर ही विनंती ठेवतोय की तुम्ही नक्कीच स्वामी भक्त असाल तर या गोष्टीला मदत कराल, कारण की या गोष्टीसाठी मदत करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही। हजारो लोक आपली व्हिडिओ बघतात पण त्यातल्या त्यात 2-3 लोकच आपल्याला या गोष्टीला मदत करतात। तर नक्कीच तुम्ही त्या 2-3 लोकांमध्ये याल आणि आमच्या या गोष्टीला मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे। तर नक्कीच या गोष्टीला मदत करा। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या मोहिमेला मदत पाठवून फार मोठे काम करू शकता, लाख मोलाचे काम करू शकता। आणि नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा आणि आम्हाला फार मोठे हातभार लावा आणि आपले मनापासून खूप खूप आभार राहतील या गोष्टीबद्दल विचार केल्याबद्दल। तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्यात पण पुन्हा एकदा ऐकून बघा, तुमच्या मनाला किती चांगले वाटते, कारण की स्वामींचे शब्द हेच आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात। स्वामींचे शब्द हेच आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात। सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही। म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील। फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत। आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील। आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते। म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील। बोला श्री स्वामी समर्थ। आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्त्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे। फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचे काम तुझे आहे। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा। आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील। हा शब्द आहे स्वतः स्वामींचा। हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले। जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल, जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल। तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या। आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो। फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे, कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो। आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत। म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राइब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राइब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। तर यापुढचं तुम्हाला महत्त्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्त्वाची आहेत। म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका। आता
आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे, तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा, प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. आणि त्यानंतर तुला अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगतो. आम्ही गोरगरिबांना व गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक छोटीशी मोहीम राबवली आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे सांगितलेलं आणि त्यानंतर एका व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचे नाव निलेश निक्कम असे आहे आणि त्यांनी आम्हाला 500 रुपयापर्यंतची मदत केलेली आहे. तर त्यांचे मनापासून आभार. आणि खालती तुम्हाला सुपर थँक्स हा ऑप्शन दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा आमच्या या मोहिमेला मदत करू शकता. कारण की आज गरजू लोकांना तुम्ही मदत केलात, नंतर तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगली वेळ येणार आहे. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेली आहे आणि ती सर्वप्रथम गोष्ट मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आत्ताच तुम्हाला सांगतो की जर तुमच्यात माणुसकी असेल तर त्या माणुसकीला सुद्धा फळ मिळते, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुमच्याकडून मदत होत नसेल तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका, कारण की तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा. आज तुम्ही पैशाने नाही तर मनाने मोठे असाल तरी सुद्धा तुम्ही या आयुष्यात पुढे जाऊ शकता. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा, फक्त वाईट मार्गावरती जाऊ नका. चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा. कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा. कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते. त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते. आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो. कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा, तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव. आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे
की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत, कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्यासोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते.